मी बायकांच्या घरात वाढले आणि आता मी पुरुषांच्या घरात राहते, कारण 3 पुरुष आहेत माझ्या घरात. आता तर ते पुरुषच झालेत. आता 20 आणि 22 वर्षाचे माझे 2 मुलगे आहेत. ती ना मला जरा ऍडजस्ट करायला वेळ लागला त्याला. कशा अर्थाने? म्हणजे की व्यवस्थितपणा असतो ना बायकांमध्ये, की बापरे. ओके, आय एम नॉट ऑल मेन. हे मी नमूद करू थँक्यू इच्छिते. थँक्यू. म्हणजे बायकांच्या घरात सगळं म्हणजे व्यवस्थित केलं जातं आणि एकीने नाही केलं तर दुसरी करत असते आणि ते सगळा प्रकार इतका असा व्यवस्थित चालू असतो ना. आता कसं झालंय की ते सगळं फक्त मला बघायचं असतं, आपसुकच. पण मी एकदा हे आईला बोलले पण होते. मी म्हंटल की खरंच जेनेटिक फरक आहे का? तसं खरंच असेल का पुरुषांमध्ये, पुरुषप्रधान संस्कृतीचे काही अंश का ते आपण घडवायचे असतात? हे लर्निंग आणि हे काही मला कळलं नाही. कारण म्हटलं लहानपणापासून कुठून येतो हा आत्मविश्वास ह्या छोट्या पुरुषांना, यु नो, की हे तुझंच काम आहे किंवा हे तिचंच काम आहे, हे म्हणजे आम्हाला करायची गरज नाहीये, हे कुठून येतं? त्यामुळे ती पद्धतीची जी शिस्त आहे ना, ती मला खूप उशिरा, म्हणजे जेव्हा मी त्यांची मैत्रीण झाली तो प्रवास बराच म्हणजे असं त्याच्यामध्ये टाइम, एनर्जी सगळं घालवून तेव्हा आता ज्या स्टेजला आम्ही आहोत त्या स्टेजला मग मी ती शिस्त लावू शकते व्यवस्थित. ते म्हणजे संभाषण आम्ही करू शकतो, कारण त्यांना आता कळतंय की बाई म्हणजे काय, पुरुष म्हणजे काय, व्हॉट इज जेंडर आयडेंटिटी, ह्या सगळ्या गोष्टी आता त्यांना व्यवस्थित कळतात. त्यामुळे आधी सांगून ते फक्त इम्पोजिशन झालं असतं. आणि तीच पेरेंटिंग स्टाईल माझ्या आईमध्ये नव्हती, की तिने कधीच आम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या त्याचं कारण एकतर सांगितलं नेहमीच, की मला ह्या का अपेक्षित आहे. आणि जर तुम्हाला त्याच्याबद्दल काही बोलायचं असेल तर प्रश्न विचारायचा तुम्हाला अधिकार आहे.